विसरला का रे तुम्ही कासव आणि सस्याची गोष्ट? कन्सिस्टन्सी इज द की. हे नवीन काय तर फॉर्म्युला वाटतो का तुम्हाला? नाही अरे, तुम्ही लहानपणापासून शिकताय कासव आणि ससा. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट. मग काय नवीन आहे या कन्सिस्टन्सी इज द कीमध्ये? काहीच तर नाही. कासव ही तुम्हाला लहानपासून तर तेच सांगतोय, "भाई मी हळू चालत मी माझं गोल अचीव्ह करतोय." आणि ससा तुम्हाला तेच सांगतोय, की "यार मी टाईमपास करत जातो, पण मी तिथे कधी पोहोचतच नाहीये." ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तर मोटिव्हेशन घेऊन नवीन काहीतरी शिकण्यात काहीच अर्थ नाही आहे खरं तर. लहानपणीपासून आपण हे शिकलो आहोत आणि सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहे. तर मग असा प्रश्न विचारा ना, जर मला हे माहीत आहे स्वतःला, तर मग मी का नाही केलं हे सगळं? का नाही मी त्या गोष्टीला धरून चाललो? का नाही मी माझ्या ड्रीम्सच्या मागं हळू चालत राहिलो? का मी सस्यासारखं थांबत जातोय? किंवा मी जातच नाही त्या रस्त्याला मी भरकटतच नाही? असे स्वतःला क्वेश्चन करा. मग तुम्हाला तुमचे आन्सर भेटतील आणि क्लॅरिटी भेटेल. नवीन काहीच नाही, लहानपणीपासून शिकत आहोत आपण ती गोष्ट. शिकवलं फक्त हे नाही, की आपण त्या गोष्टीवरती चालायचंय. ड्रीम्स म्हणजे माहीत नाहीये, आपल्याला काय अचीव्ह करायचं हे माहीत नाहीये. जसं लोकं चालतायत त्याच गोष्टीकडे आपण चालत गेलो आहोत आत्तापर्यंत. तर ह्याच्यापुढेही असं करायचंय का? नाही. तर लहानपणाचीच गोष्ट घ्या आणि पुढे चाला.